बरोबर ठेवा ना, मग काय हरकत नाही. पहा ना, कोण नवीन असन ते. हो, आम्ही नाही बापू ना, नाही तर म्हणसान की बा शिवलाल टोयगोटेनंच किडनॅप केलं त्याला आणि यानंच असं केलं आणि त्यानं. आमचं माया कंदील आबाचा काही रोल नाही त्याच्यात नाही. तेच सांगून राहिलो बा. बाकी तुम्ही त्याचं काय करायचं ते करा, आमचं काहीच म्हणणं नाही. हो, त्याचे दिवस भरले असतील ते पाहिन काय ना. ठीक आहे, आमचा त्यात काही रोल नाही. हो ठीक आहे, ठेवा मग. बस येऊ ना, काय कोणाचा आहे म्हणतो फोन घे ना, कोणाचे दिवस भरले म्हणते. अरे काय सांगता आता, लुटेऱ्याचा फोन होता म्हणलं. हो मग काय तर तुम्ही म्हणे ते काही खोटी गोष्ट नाही. हो, चिमणरावचं 100% काम निघणार आहे म्हणजे तुम्ही म्हणे ना. हो झालं, शेवटी किडनॅप केलं म्हणते त्याला. हो किडनॅप केलं तर आता मामा लुटेरा येऊन राहिला म्हणते. हो तर त्याला शक होता आपल्यावर की बा तुम्ही काटा काढला का त्याचा. म्हणलं बा आमचं कायच्यात काही नाही राहायच्या. हो त्याला म्हणलं हॉटेल जिकडे पाय तू काय तर. हो तर ते म्हणते हॉटेल आहे नाही म्हणते. अरे बाप, नाही नाही नाही, बरं झालं बरं झालं, त्या चिमणरावला पाहिजेच होतं रे. कंप्लेंट करते का ते. हां हां हां, आता समजलं ना त्याने. किडनॅप केलं नाही. अरे हॉटेलच काम आहे, मी सांगतो ना ते काय नाही म्हणते. नाही, हे तिसराच कोणी आहे ज्याला माहित नाही असं आहे ती. मग काय हॉटेल काय हात टाकते त्याच्यात. मग मामाच्या इथं हातच नाही टाकत कोणी. हो त्याची दहशत कायम आहे. हो त्यानं जरी शस्त्र ठेवले असं पण चालवता येत नाही असं नाही त्याचं. हो म्हणून म्हणलं त्याच्या नादी येऊ बी नाही. जे कोणी आला असेल ते समजा उद्या हॉस्पिटलमध्ये भरती दिसन, मी सांगतो गॅरंटीड तुम्हाला. 100% 100% उद्या हॉस्पिटलमध्येच आहे ते. पुढचा जे असेल ते, फक्त आता त्याचा पत्ता नाही लागला म्हणतो ना. हो, आता कोण होईन का होईन नाही का, जाऊ दे बा त्याचं ते जाणं आता. चल म्हणलं आपलं कापसाची गाडी भरली, त्याचे पैसे देऊन देऊ. चालले जाऊ मग. चल लवकर. भाजू काळा आता याटो काळा. हो शिवलाल टोयगोटेचा हात नाही म्हणते ना, चाच्या भतीजाचाही नाही ना, त्या हॉटेलाचाही नाही. हो आता आपल्याला कसं होय कोणता हे पहिले आपल्याला शोधून काढा लागल. त्याच्यानंतर आपल्याला आपला रंग दाखवा लागन त्याला. हो बरं बरं बरं. काळा याटो काळा आणि चला चिमणरावच्या घरी, करतो खोल फिटिंग त्याची आता. हो भरले त्याचे आता दिवस. आला ते मास सपाट्यात की बस झालं, कामच झालं त्याचं आता. पण मामा ते होय कोण हे तर पहिले पता काढा लागेल का नाही आपल्याला, नेमका होय कोण बा ते. नाही काढू ना पता काढणारे आहे आपल्या जोडाचा, काही विषय नाही. हो चला तुम्ही फक्त याटो काढा आणि चिमणरावचं घर जवळ करा. आले बा तुम्ही. हो वाटच पाहून राहिलो होतो, काही येता हो ना. आता हे तर काही सुसूच नाही देऊ राहिले, पैसे देऊनच टाकू म्हणते आपण. कुठं बसता म्हणते बाबा अशा लोकांच्या मागं लागत. काय करता बाबा, मग पोराचा जीव महत्वाचा का ते 25 लाख महत्वाचे. याच्या जोड बॅग देऊन देतो बाबा, आणि कुठं बोलावते तिथं देऊन देऊन द्या म्हणतो. जाऊ द्या तुम्ही काही भानगडीत पडू नका. निरा बाबा लोक कसे आहे आणि कसे नाही आजकालचे. ना थांबा ना, तुम्ही गडबड नका करू मावशी. हो तुमच्या पोराला धक्का लागू देत नाही मी. फक्त कसं आहे ते कोण होय नेमका, मला त्याचा जरा पता काढू द्या. हो त्याचा फोन घेऊन येऊ द्या ना, येऊ द्या फोन येऊ द्या त्याचा, आणि बरोबर बोला त्या संग. त्याला म्हणा मी सकाळी पैसे आणून देतो म्हणा. हो आमच्या घरचे बुवा आले नाहीत म्हणा अजून. रात्रीचं कसं लईन असते म्हणा, ते गव्हाले पाणी द्यायला गेले तर काही आले नाही म्हणा आणि येतही नाही म्हणा. हो तर सकाळी म्हणा बाबा तुमचे पैसे मी आणून देतो महापुराले म्हणा. असं मारझोड काही करू नका, खाऊ पिऊ घाला, तुमच्याले पैसे देतो म्हणजे देतो. आता काय सांगा काय नाही. आता हो ना, पाहतो बाबा त्याचा फोन आल्यावर मग काय सांगा ते सांगतो. मग बरोबर आहे, ऐकलं तर ठीक. नाही मारत ना त्याला, पैशाशी मतलब आहे. मारून काय त्याच्या हातात काय येणार आहे. हो घाई करते ते, घाई करायला लागन ना द्यायला, त्याशिवाय लोकही देत नाही ना. हो तर तुम्ही म्हणा आमच्या घरच्या बुवाले आम्ही काही तसं सांगितलं नाही म्हणा म्या. हो त्याला जर म्हणलं पोराला किडनॅप केलं तर ते जागेवरच पडतात म्हणा चक्कर येऊन. हो तर त्याले आता पाणी देणं झालं की सकाळी येते म्हणा ते. सकाळी तुमचे पैसे बाकायदा आणून देतो म्हणा बापा. हो आम्ही कोणाला फोनही करत नाही आणि काहीच नाही. हो एवढं फक्त तुम्ही टाईम घ्या त्याच्यापासून. सकाळ लोक त्याचा रात्रीतून पुरा गेमच करतो मी. हो गचाळ पकडून नाही हॉस्पिटलला भरती केलात नावाचं नाही. तुम्ही नको काळजी करू, फक्त त्याला फोनवर टाईम मागा. पहा म्हणला 6 वाजून राहिले मावशी, बहुतेक त्याचाच असला पाहिजे. हो बोला बरोबर पद्धतशीर शांततेनं. हो घ्या सकाळपर्यंतचा टाईम. तो किडनैपर बात कर रहा मैं माताजी. हो गया क्या इंतजाम पैसों का? आ गएगा बुड्ढा घर को. हो बापा म्हणलं पा पैशाची काळजी आहे ना मला तुमच्या. मला मा पोराची काळजी नाही का. हो आता त्याच्या बाबाला फोन केलता ना तुमचा आलता तर ते म्हणे गहू पेरणं सुरू आहे. आता ते त्याला काही सांगता येत नाही पोराला किडनॅप केलं म्हणून. ते आहे जराशे कसे हरण काळजी. त्याला जर सांगितलं तर चक्कर येऊन त्याला अटक घ्यायचा होय. म्हणून म्हणलं घरी येऊन सांगतो बाबा. पण आता फोन लावला तर म्हणते त्याला पाणी द्यावं लागतं तुमच्या गव्हाले. उद्या काही लाईन नाही राह. म्हणून म्हणलं आज रातच्यानं पाणी देतो म्हणे, सकाळी सकाळी येतो म्हणे.
अरे बापा, ये कौन सा गो पे रहे अभी? अरे मैं क्या बोल रहा माता जी, तुम उनको पूछो ना पैसे कहाँ पे रखे तो। हाँ, पैसे कहाँ पे रखे पूछो और लेके आओ। हाँ, वो आन दो ना कभी भी फिर। नाही ना बापा, मला काय माहिती आहे ना कुठे ठेवले. विचारलं तर मग ते म्हणतील तुला काय काम आहे. हो ना, ते लय पाहिले मी अलमाऱ्यात नाही ठेवले, कुठं लपून ठेवले त्याचं त्यालेच नाही. नाही ना बाबा, मला सापडूनच नाही राहिले ना, नाही तर आता लोक आणले असते बापा म्या महापुराच्या काळजी पोटी. हो ना, क्या पागल बुड्ढी है. अरे फिर वो बुड्ढा आएगा कब और पैसे लेके आएंगे कब तू? मैं हम तब तक नहीं रुक सकते, समझे ना. बस इसका कुछ काम करना पड़ेगा फिर हमको. बापा पर आता बदले जे लागत ते खाऊ घाला, तुमचे त्याची पैसे अलग मध्ये देतो. आणि हे बा फक्त घरी येऊ द्या द्यायले. सकाळी सकाळी येते ते 7-8 वाजता, मी 9 वाजे लोक तुमचे पैसे देतोच बापा. इतका विश्वास ठेवा ना बापा, मी कुठं फोन नाही केला काही नाही. तुम्हाला पैसे मी देतो म्हणजे देतो. देना मंगू, रात भर क्या है अपने को? सवेरे लाता बोलते ना, हो जाने देना. मेरे को भी लगता नहीं क्या रात भर रखेंगे. 25 लाख का मसला है ना. अच्छा ठीक है, लेकिन अभी कैसा, अब बाद में हम नहीं सुनेंगे कुछ भी. कल बिल्कुल 9 बजे पेमेंट हमारे जो पता बताया वहाँ पर आने को होना. नहीं आया तो लड़का जान से गया, समझा ना. हाँ, और किसी पुलिस स्टेशन में या किसी को बताने का नहीं. हाँ, एक ध्यान रखना, नहीं तो फिर गया ये. हाँ ठीक है, तो कल सवेरे 9 बजे मैं फोन करूँगा, मैं बताऊँगा वहाँ पता पे लेके आने का. हो बाबा, ते आल्याबरोबर बिलकुल आहे बा. पैसे दिसले की घेऊनच येतो, मीच येतो बाबा लपून घेऊन. फक्त म्हणलं त्याला आता खा प्याले हे ते सगळं द्या. त्याला काही मारझोड करू नका. ठीक है, खाने का बंदोबस्त होगा उसके, लेकिन कल 9 बजे के अंदर पेमेंट आने को होना. हाँ, तो मैं क्या बोल रहा, किसी को बताने का नहीं. हाँ, और ये फोन अब मैं बंद कर रहा हूँ, और कल मैं 9 बजे के पहले फोन करूंगा. ठीक है, ओके. मावशी मावशी, मी काय म्हणतो, त्याला पत्ता विचारा त्याचा. नाव काय आहे म्हणा तुमचं? काय नाव काय आहे म्हणा? हॅलो, आता किडनॅपर भाऊ तुमचा पत्ता नाव घेऊ सांगा ना मला. म्हणजे मग कसं सकाळी जर तुमचा फोन यायच्या आधी जर हे आले तर पैसे घेऊन त्या पत्त्यावर येऊन जातो बाबा. तुमचं काय नाव गाव काय आहे तुमचं? पत्ता कोणता आहे, कुठं आणू पैसे? अरे वाह माता जी, हाँ मेरे को क्या अटका दी क्या तुम? इतना सोफा साधा दिख रहा है क्या तुमको आदमी मैं? अरे आधे घंटे में पता बदलता मैं, समझा ना. और मेरे नाम के बारे में मत सोचो तुम, तुम्हारे लड़के के बारे में सोचो तुम. तुमको क्या लग रहा है मेरा पता लेके पुलिस स्टेशन में जाके मेरा कार्यक्रम कर दे क्या? तुमको मैं एक दफा बोल रहा हूँ, ज्यादा शायने पना होशियार की ना तो फालतू का आ जाएंगे भाई आंख पर तुम्हारे. कल सवेरे तुम दोनों, दोनों नहीं तो तुम अकेली, नहीं तो फिर बुड्ढा, दोनों में से एक जन, कोई भी मैं जो बताऊंगा वो पते पे आनेगा. तीसरा आदमी दिखा, तीसरे आदमी को पता भी चल गया तो गया समझो चिमन रहा, समझा ना. ना रहेगा बाज ना गजी की बासुरी. वही बोल रहा मैं, ज्यादा शान बना मत करो. बाबा मी काय करतो बाबा, तुम्हाला फक्त पत्ता विचारला, म्हणलं कुठं आणा म्हणून म्हणलं. सब समझते हैं माता जी. अभी से नहीं, मेरा बचपन से मेरा यही काम है, समझा ना. तो तुम कल 9 बजे के अंदर मैं बताऊंगा वो पते पर, मैं फोन करूंगा, तुम नहीं, वो भी चिमन राव के मोबाइल से. ठीक है, अभी फोन बंद हो जाएगा. ओके. अरे बाप रे, बहुत चालाक दिख रहा है. नहीं नाम पता अभी तो कुछ नहीं बता रहा, यानी जूना खिलाड़ी दिख रहा मेरे को. और बचपन से मेरा यही काम है बोलते नाही क्या? असं असं म्हणजे हे बराच मुरलेला दिसून राहिला मले. पण होय कोण हे, मा नजरेत कसा नाही आला आहे. बरं बरं ठीक आहे मावशी, काही काळजी करू नका तुम्ही. मी लावतो त्याचा मेळा. त्या काय तर त्याची मला पहिले खोल फिटिंग करू द्या. मी आलो 2 मिनिटात. बसा तुम्ही आतमध्ये, थोडंसं विचार करतो मी आणि पाहू याच्यावर काय डिसिजन घ्यायचं ते. थांबा तुम्ही आता. पहा बाबा, म्हणलं फक्त काही अंगलट नाही आलं पाहिजे. ठीक आहे, पहा आता मी चहा मांडतो. बसा भाऊ तुम्ही आता. बसा आता, सकाळपर्यंत दिला त्यांना टाईम. अरे का रातभर असंच बांधून ठेवता का रे बा? कमीत कमी खाले तर द्या मला पोटाले. तुमचं काय आहे ते बात बसा तुम्ही पैशाचं, पण मला काही खाले खिलाएंगे, खाना भी खिलाएंगे, लेकिन 9 बजे तक कल सवेरे यदि पैसा नहीं आया ना तो बाद में देखना तू तेरा क्या हर्ष करता मैं. बुड्ढी बहुत चालाक दिख रही है, सवेरे का टाइम दिया अभी. ठीक है, अभी कैसा जरा सा समझना पड़ता हमको भी. तो चलो खाना वाना खाएंगे अपन. कालू सिंह खाना लेके आने वाला है. चलो ले कालू उसको ऊपर के रूम में है. यहाँ पे अपने को कैसा बराबर नाही, चलो ऊपर. अरे बाबा, मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. तुमचे हात पाय साबूत जर ठेवायचे असेल तर मुकाट्यानं मला सोडून द्या आणि मला घरी जाऊ द्या. नाही द्या बा, तुमचं काही खरं नाही बरं आता. अरे बाबा, तू हमारे कब्जे में है क्या, हम तुम्हारे कब्जे में. चल सीधा ऊपर चल बाबा, ले कालो इसको. तेरे को धन के देना पड़ेगा बा. कल पैसे मत आन दे तू, बाद में दिखा तेरे को क्या है तो. हमारे हाथ पाव साबुत रखने है क्या. चलो उठाओ इसको. आता येईल माहीत पडलं वाटते नाही ग. झाले चिमनराव किडनॅप. अरे का बाळू कुकडे म्हणलं, काय आले दुकानातून लवकर आले वाटते आज. सांगा आता, चिमणराव असतं म्हणे आता लवकर येता म्हणे, संध्याकाळी बैठक बसू म्हणे. आता हे घर आता आपल्याला इकाचंच आहे, तर म्हटलं मग काय बैठकीत होते सौदा करून टाकू. तुम्ही तर आले आता त्याच्यासाठी आले ना. हो बरोबर आहे. मला फोन आलता, मी आलो त्याच्यासाठी. पण ते कसं झालं, जरा नवीनच घडलं ना इकडे. हे चिमणरावचं मोठं खराब काम झालं ना.
काय झालं रे बा? काय झालं आता नवीन काय झालं म्हणलं? ते त्याला किडनॅप केलं ना, तेच तर होय. आता मी त्याच्यासाठी लवकर आलो, नाही तर मला तर 7-8 वाजले असते. हो, तर ते कसं झालं, 25 लाख रुपयाची मागणी करून राहिला ते किडनॅपर. हो, बहुतेक माहीत पडलं त्याला पैसा आहे म्हणून. हो, तर कोण होय हेच नाही समजून राहिलं का जा. हो ना, ते कसं चिमणरावच्या फोनवरून बोलून राहिला, आणि एक तर आता नावही नाही सांगून राहिला, आणि एक तर जुने पुराणे खिलाडी मी तपासले पण त्यातला कोणीच नाही. अरे बापा, मग दाबत राजा. मग आता कसं करता म्हणलं? हो, चला ना पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन टाकू. ते काही ना काही करावं लागेल ना मग. थांबा ना तुम्ही, पोलीस स्टेशनचं आपण पाहू नंतर. फक्त मला तुम्ही एक नंबर द्या. हो, झाबरूकोंडाचा नंबर पाहून राहिलो मी. हो, डिटेक्टिव्ह आहे ना ते. हो, त्याला म्हणतो मी 2 घंट्यात त्याचा शोध लाव. हो, मग बाकीचं पुढचं मी काय करायचं ते करतो मग त्याचं. अरे बाबा, तुम्हाला काय माहिती राजा, त्याचा तर साक्षगंध आहे उद्या. हो ना, मोजक्या लोकायला सांगितलं त्यानं. हो, आता मामा भावाचा फोन आलता ना, मग मामा भावाचीच पोरगी दिली ना त्याले. नलू मॅडम. तर म्हणलं कसं आहे ते म्हणे कोणाला सांगू नका. झाबरूले सांगेल नाही सध्या, आणि अजून नलूले सांगितलं नाही, लोकाली नाही. उद्या संध्याकाळचं रविवारी आपलं साक्षगंध आहे. फक्त मला म्हणे बा अंगठी गिंगठी या मापाची घेऊन या, म्हणून कसं मला माहीत. सांगा आता, रविवारी काय काय दाखवते डायरेक्टर? हो ना, आता आमचं दाखवते का त्याचं दाखवते? अरे मी काय म्हणतो, तुम्ही मला माही भेट तर करून दे संग. हाय कुठं ते? फक्त 2 मिनटं भेट करून द्या मला. अरे इथंच आहे ना ते, मोठा बंगला गेलाय त्यानं. हो, फक्त मोजक्याच लोकांना माहिती आहे म्हणा. हो, तुम्हाला मी पत्ता सांगतो आणि मी येतो भले तुमच्या संग. काय तुम्ही सांगा ते सांगा त्याला. हो, बहुतेक आता आज ते येणारच होता इथं, कारण की त्याला उद्या बोलावलेला आहे ना. म्हणून म्हणलं चला तुम्ही आत्ता चाल सांगतो. मग त्याला आपण माहिती काढायला लावू. नेमकं त्याला माहिती असते ना या क्षेत्रातले लोक कोण आहेत. बस एक पता लागला की बस झालं. मग मी पुढचं सांभाळतो मग. हो, चला मग. हो, मला सकाळ लोकच टाईम आहे ना माझजवळ. हो, चला. हॅलो, डिटेक्टिव्ह झाबरूकोंडा स्पीकिंग. बोला, कोण बोलता? मीच बोलतो ना, माझ्या नंबर अशावर नाही वाटते. काय राजा माणूस आहे तू? बळभो म्हणलं मारत राहतो जावई. ओळखता का नाही बा? अरे म्हणलं उद्या ते काय रामपूर लिहून राहिला होता म्हणजे तू असं समजलं बा. म्हणून म्हणलं हो इथं आला का बंगल्या गिंगल्यावर? हो, थोडंसं काम होतं तुझ्या संग. ना कामं सोडून जायचं काम पडून राहिलं उद्या. मग काय तर मलाही माहित नाही ना कायले बोलावलं काय नाही. आता ते काय पाहुणे ते म्हणे वाडेगावचे कायले आता माझ्या आबाजी तर. ठीक आहे ना, पाहतो ना काय तर मग आता. हो, ठीक आहे आलेलो आम्ही सध्याच आलो. गाडी बस आता अंदरच घेऊन राहिलो होतो. आला म्हणते. बरं मी काय म्हणतो, 10 मिनिटात येतो म्हणलं मी तिथं. थोडं महत्वाचं काम आहे, भेटा जाय जरा. बरोबर, या ना काही हरकत नाही. ठीक आहे या. तरी म्हणलंच ना म्या, इमानदारीचं ते इमानदारीच असते. हो, चोऱ्या माऱ्या किती करा तुम्ही, किती बँका लुटा तुम्ही, हो, शेवटी बा दाट्याची साखळी अजून आमच्या बरोबर लागत नाही. तू इमानदारीचं पाया म्हणून म्हणतो, इमानदारीचं सरत नाही आणि चोरीचं पुरत नाही. किती काही चोऱ्या करा, पण ते जाऊ द्या आता. हाय ते हाय. हो, फक्त एक काम होतं बा आमचं तुमच्याकडे. आता तुम्हाला नाही म्हणेन का मी? सांगा ना बा काय म्हणतात. का बडबू काय होतं म्हणलं, सांगा ना. काही नाही म्हणलं राजा, यायचे साडभाऊ आमचे भाडे करू चिमणरावला किडनॅप केलं. हो ना, आता पुढचा माणूस होय कोणता बा? याचा काही जरा थांगपत्ता लागून नाही राहिला. हो, यायचे आता जुने पुराणे खिलाडी आहे पाहिले, पण ते तर काही कोण नाही आहे. म्हणून बा तुझ्या संपर्कातला कोणी असला बा माहितीतला असं कोणता आहे बा की ज्यानं बा अशी कामं करते, त्याचा शोध आपल्याला घेणं आहे. आणि एक तर आता रात्रीतून काय करायचं ते करणं आहे म्हणते लुटेरे साहेब. म्हणते उद्या सकाळी त्याला 25 लाख रुपयाची मागणी पूर्ण करायची आहे. नाही तर ते काय करते, कशा वृत्तीचं आहे ते काही अजून समजून नाही राहिलं. म्हणून म्हणलं त्याचा जरा खोलफिटिंग करायची आहे. बरं मग करू ना मग उद्या. आता हो, उद्या करून टाकू. रामपुरून येतो मी जरा. हो, तिकडे जरासं अर्जंट जाणं आहे, पाहुणे येऊन राहिले म्हणते. तर उद्या तर राहू द्या, मी उद्या संध्याकाळी आलो की लागतो का मी मग? नाही ना, किडनॅपचा प्रश्न आहे. नाही तर त्यानं काही केलं जीवाले तर रात्रीतून काहीतरी करणं आहे ते आम्हाला. हो, तू त्याचा फक्त पता काढ, बाकी पुढचा कार्यक्रम मी करतो. पण त्याचा रामपुरून फोन आलता, उद्या कोणत्या हालतीत येस म्हणून राहिले. साक्षगंध म्हणल्यावर जोर लावून रसायना घरचे उद्या याच लागते म्हणून. हो ना, पण आता चिमणराव विषय महत्वाचा झाला ना आता. पण मी काय म्हणतो, आता इथं तुझी ड्युटी महत्वाची आहे का घरी जाणं महत्वाचं आहे? सांग बा आता. चिमणरावचा जीव धोक्यात आहे, तुला काही ना काही करणं लागेल का आता? रात्रीतून तू काय त्याचा शोध लावायचा ते लावा म्हणला आता. ड्युटी तर पहिली आहे आपली. फक्त तुम्ही घरी एक फोन मारून द्या. हो म्हणा, असं काम आहे. कसं माय ऐकणार नाहीत ते आता, कोण की मी नाही म्हणलं तरी मला लय फोनावर फोन येऊन राहिले ना. आता पुढच्या रविवार लोक लोटाच लागते आता, नाही का? इलाज नाही ना. बरोबर हे बा, मी बाहेर जातो, शांतराभाऊला बरोबर फोन लावतो. हो, तू मामा लुटेऱ्यासोबत काय ती माहिती घे बरोबर, आणि नंतर त्याचं खोलपेटिंग करणं सुरू करा. आलोच मी 2 मिनिटात. लावा तुम्ही फोन. हो, मी थोडीशी माहिती घेतो याच्यापासून. हो, ठीक आहे या तुम्ही लावा फोन आणि पटकन क्लिअर करा.
त्याने म्हणजे मी काय म्हणतो एखादा फोन लावून पाहत असताना त्याले आता त्या दिवशी गोष्ट ती आहे हा रविवारी आपण म्हणलं त्याला या बुवा आजचा शनिवार संध्याकाळ होऊन राहिली हा त्याला एखादा फोन तर करा उद्या नक्की आहे नाही तर अजूनही मग मनाची येणं होते नाही हो हा त्या दिवशी सोनाळ्याला यात्रेला गेले होते ना ते मग त्याच्यासाठी आलो सांगाले त्याचा फोन आला ना मला उद्या येऊ का म्हणून हा नक्की आहे का नाही हे हा तो झाबरूले फोन करू नको म्हणून मला सांगितलं म्या काही त्याला अजून सांगितलं नाही हा अन म्हणलं नलूले माहित नाही म्हणता मग आता काय त्याला फोन करा नक्की नक्की सांगून द्या उद्याचा आता आता बळभाऊचा फोन यायला अंगठी सांगितली हो बहुतेक घेतली वाटते दुकानात असते नी हो पैसे गिसे मागत असं 1 मिनिट हा थांबा हा बोला मग भाऊ काय गेलते का नाही दुकानात काय पाहिजे म्हणलं नाही तर उद्या येईन वक्तात मग हा अंगठी राहिली साडी आणायची राहिली हा घेऊन ठेवा ते सगळं आणि उद्या म्हणलं पहा म्हणलं उद्या याची लवकर या जरा थांबा ना बाबा गडबड नका करू ना जरा असं गावात पेरणं झालं का म्हणलं पेरलं का सर गावात ना अजून कुठं पेरलं मी आता पेरण्याची विचारत आहोत आता हो सांगाच लागेल ना आता लोक आले फक्त त्याला सांगू नका सध्या झाबरू गिबरूले तुम्ही लवकर येऊन जा बा बरं झालं पेरलं नाही तुम्ही हो पेरूही नका सध्या माहिती नका करू पुढच्या रविवारी करावं लागते कार्यक्रम आपल्याला या रविवारी जमत नाही हो कारण की कसं झालं जरा गंभीर प्रकरण झालेलं आहे आता कुठं काय झालं रे बा आता काय झालं आता ते चिमणराव किडनॅप झाला ना राजा ते किडनॅप झाल्याच्यानं कसं झाबरूची इकडे केस आली तर ते मामा लुटले त्याला पाय नाही सोडून राहिला उद्या काही करून म्हणते ते केसचा निकाल लावतो त्याचा शोध घे म्हणते कोण किडनॅप करणारा अरे बाबा हे तर आता नसतं झालं मग आता कसं करता मग आता कॅन्सल करायचं का हो ना कसं आहे चिमणराव चांगला माणूस आहे हो असं वाटते बा कसं झाबरूच्यानं जर काम चांगलं झालं तर बरंच होते एक दिवस आपलं 1 हप्ता पुढे जाईन बा याच्यापुढे काय होणार आहे येरी तर काही कोणाला सांगतच नाही तुम्ही बरं तसं म्हणता नाही का बरं जाऊ द्या कसं चांगल्या कामात अडथळा आपण काय लावणार नाही का बा असं करा आपण पुढच्या रविवारी ठेवू 1 हप्ता आला का लेट नाही का हो चालते मी सांगून देत असले आणि ते पुढचे पाहुणे काही बोलावत नाही मग हो पुढच्या रविवारी पाहू मग झालं ना मग असंच मग एक वेळेच्या कामी पडलं तर आज आपण त्याच्या कामी पडलं उद्या ते पडतील आपल्या असं आहे ते हां तर ठीक आहे मग तुम्ही एक फोन करून द्या झाबरूले म्हणा उद्या काही नाही आलं चालते म्हणून हो पाहुण्याचं कॅन्सल झालं म्हणा हो बस जाय तिकडे मोडून टाका ते पुढच्या रविवारी आहे म्हणा हो मी सांगतो त्याला फोन करू हो आता डॅनी आबाजीलाच फोन करायला लावतो त्याचे भाऊ काही येत नाही म्हणतो आणि तिकडे वाडेगावाला सांगून देतो येऊ नका बा हो ठीक आहे मग पुढच्या रविवारी फायनल करून टाकू मग ओके काय झालं म्हणलं काय कोणाला किडनॅप केलं म्हणते चिमणरावले हा झाबरू त्याच कामी गुतला म्हणते आता चिमणरावच्या ते किडनॅपिंग केसमध्ये आता जाऊ द्या मग काय आता आपल्याला कसं 1 हप्ता पुढे ढकला लागेल नाही का डॅनी आबाजी आता तुम्ही त्याला फोन करून द्या म्हणलं तुमच्या भावाले म्हणा पुढच्या रविवारी आहे आणि मी करून देतो आपल्याला झाबरूले हा उद्या काही येऊ नको बा मी तेच म्हणत होतो पुढच्या हप्ती जर असतं तर बरं असतं लोकांच्या हरभऱ्याच्या पेरण्या लटकेला आहे त्या कोणाच्या बियाणे आणणं सुरू आहे धामधूम आहे मा भाऊ बी येत होता का नाही तर हा जमलं मग आता पुढच्या रविवारी सांगून देतो मी त्याला हो ठीक आहे मग असं हो का कॅन्सल झालं पाहुण्याचं बरं ठीक आहे ना मग पुढच्या रविवारी येईन मी हो तसं मामाला थोडं काम होतं यावेळेस बरं ठीक आहे ठेवतो मग मला जमलं म्हणलं आता तर लुटेरे साहेब आता मी काय म्हणतो त्या मावशीची मला भेट घ्यायची आहे थोडेसे 2-3 प्रश्न विचारायचे आहे म्हणजे मला त्याची खोलपेटिंग करायसाठी थोडीशी माहिती घेणं आवश्यक आहे चला घ्या ना मग लवकर काय विचार असती विचारून घ्या फटकन पत्ता काढा त्याचा चला नाही मी काय म्हणतो मावशी तुमची सगळी माहिती पुढच्या माणसाला भेटली म्हणून हे किडनॅपिंग झालेलं आहे प्रकरण नाही तर होत नसतं म्हणून फक्त मला एवढं सांगा की घरामध्ये कोणता नवाळा व्यक्ती आला होता का की ज्यानं हे सगळ्या गोष्टी ऐकल्या बुवा त्याला माहीत पडल्या त्यानं त्यानुसार प्लॅन रचून यायला किडनॅप केलं का नाही तर म्हणलं तुम्ही आठवा ना कोणी आलता का बा घरात असा एक भाजीपाल्यावाला आला होता सकाळी तर ते तर काही घरात नाही आला नंतर चिमणरावने एका कुकर दुरुस्तीवाल्याला पाठवलं होतं हो ते कुठे हिंडत असेल कॉलनीत तर मला विचारे म्हणे चिमणरावजीने पाठवलं म्हणे कुकर दुरुस्त करायचा का तुमचा आमचा करायचाच होता तर मग इथं बसले होते तुम्ही बसले ना हो इथंच बसला ते सामान काढून आणि चिमणराव आला होता तेवढ्यात मग आम्ही फोनवर बोललो होतो थोडंसं झाबरू या पे कुछ तो भी गडबड है तर मावशी हे जे कुकरवाला आहे का नाही हो यानं तुमच्याशी काही नंबर गिंबर असं तसं काही घेतला का हो त्याला घेतला होता माझ्यापासून नंबर हो म्हणे ते रिंग जर नाही भेटली म्हणे कुकरची तर मी फोन करेन म्हणे तुम्हाला येणं होते नाही होत मग त्याचा काही फोन आलता का डबल मग हो त्याचा फोन अर्ध्या 1 घंट्यानं झाला तर ते काय म्हणे एक घर विक्री आहे म्हणे एका माणसाचं तर आमच्या गोष्टी ऐकल्या म्हणून त्यानं त्याला सांगितलं म्हणे बाई यायला घर घ्यायचं आहे तर घर पाहिले म्हणे दाखवतो म्हणे तुम्हाला हो एका ठिकाणी बोलावलं त्याला चिमणरावले झालं म्हणलं सापडला किडनॅपर लागला हाती आपल्या आता तुम्ही फक्त एक फोन करा त्याले म्हणा ते रिंग भेटते का नाही भेटत म्हणा कुकरची तोपर्यंत मी त्याचं लोकेशन सर्च करतो लावा फोन लावा तुम्ही त्याला अरे चलो ना भतीजे खाना खा लेंगे ना वो मंगू का फोन आया था वो कुछ आने वाला नहीं हाँ वो रात भर वही रहेगा वो हवेली में अभी तक उसको कुछ पैसा मिला नहीं मिलने वाला भी नहीं हाँ जान दे उसको देखने दे चलो खाना खा लेंगे अरे बाप रे ये तो बुड्ढी का फोन दिख रहा मेरे को ये काय को लगा रहा बाबा अभी ये कुकर का झमेला है क्या हॅलो हां कोण बोलता म्हणलं हॅलो भाऊ म्हणलं कुकर दुरुस्तीवालेच बोलता ना तुम्ही म्हणलं ते काय रिंगीचं काय जमन का मग नवी कसं काय म्हणा तुम्ही आणता का नाही मग उद्या दादा पोरग तिकडे किडनॅप करायला यायला कुकराचं बोललं अरे म्हणलं मावशी हे बा कुकराचं आहे बा तुम्ही परवा दिवशी परवा उद्या काही जमणार नाही ते माल आलेला नाही म्हणजे दुकानात अजून
ना पण दादा ते कुकर म्हणलं दुरुस्त झाला पाहिजे, नाही तर मग मोड मध्ये तरी घ्या मग ते काहीतरी करून. म्हणलं उद्या या ना तुम्ही, उद्या पहा ना मग तेवढं. म्हणलं द्या कसं करून, त्याशिवाय आमचा वरण भात शिजून नाही राहणार बरोबर. अरे वा, सांगा आता कायच करा. बरं बरं बरं, हो 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 ना, आणतो ना, काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. ती चांगला कुकर आहे, म्हणलं तुम्हाला नवीनच कुकर देऊन टाकतो, कमी बजेटवाला. ठीक आहे. आणि ते बाकी तुमचा पोरगा म्हणलं काय आला घरी मग काय ते घर पाहायला गेलता तो? नाही ना बाबा, ते अजून आलंच नाही ना, त्याची वाट पाहून राहिली मी. हो ना, आता वाटच पाहून राहिली. येईन ना ते कसं आता घर पाहून राहायला लागतेच ताई. ठीक आहे. फक्त म्हणलं उद्या कुकराचं पाहिजे फक्त. हो बिल्कुल आलोच उद्या समजा. बस भेटलो समजा. अरे चाचा कौन आ रहा हो? काला डगला पहन के देखो ना, वो चश्मा चश्मा कौन है वो? गाड़ी से उतरा अभी, देखो तो सही. कौन आ रहा वो इधर? अच्छा, तो तू है कुकर दुरुस्ती करने वाला नहीं क्या भतीजे? अच्छा, ठीक है. झाबरोगोंडा बोलते मेरे को. डिटेक्टिव झाबरोगोंडा इज कमिंग. बाबा हे काय आला मग? अरे म्हणलं कायचं म्हणलं कुकर कोणता म्हणलं? कायचा कुकर? अभी बात हुई ना, जो माताजी से बात हुई ना तुम्हारी, वहाँ पे मैं था, मैं सुन ही रहा था. तुम्हारा लोकेशन लिया और यहाँ पे चला आया. जल्दी बताओ, हमारे चिमन राव को का किडनैप किया? तुम्हारे हाथ है इसमें. तुमने सब सुन लिया था वहाँ पे फोन पे, और सब बराबर तुमने गेम बिठाया. जल्दी बताओ चिमन राव का है? नाही ना डिटेक्टिव्ह साहेब राजा, मी काय करून राहिलो? मी कुकर दुरुस्तीचीच कामं करून राहिलो. दुसरं नाही ना, तेच करून राहिलो ना. अच्छा, यानी सीधी उंगली से घी निकलने वाला नहीं हो तो मेरे को मामा को बुलाना पड़ेगा अब. क्योंकि कैसा, तुम्हारे मोबाइल से उनको फोन आया कि तुम घर देखने को आ जाओ, और वो वहाँ पे चले गए. बाद में वो किडनैप कैसे क्या हो गए? यानी इसमें तेरा हाथ है 100%. एक तो तू हाँ बोल, नहीं तो मैं मामा को अभी बुलाता. एक फोन कॉल किया कि बिल्कुल यहाँ पे हाजिर. नहीं रे बाबा, नहीं. मैं बता सच में क्या हो गया. वो जो यहाँ का मंगू है कि नहीं, वो और ये कालू है, वो दोनों ने गेम किया है इसका. हमारा इसमें कोई हाथ नहीं है. हमको बोला था उन्होंने, लेकिन हमने उसको नहीं बोला. तो बाद में वो कैसे दोनों ने काम किया उसका. वो जूनी हवेली है कि नहीं, वहाँ पे किडनैप किया है उनको. बाकी उसके आगे की तुम देखो क्या है. तो फिर अच्छा, तो ये कौन है चंगू मंगू? ये कौन आए नहीं अब? वो हटेले साहब है कि नहीं है, जिसका ये फार्म है ना, उनका मेवना है वो मंगू. वो कैसा, उसने कंप्लेंट दी थी चिमन राव ने. उसका बदला लेने के लिए उसने किडनैप किया, और 25 लाख की वो मांगनी कर रहे. अच्छा, तो ठीक है, उसका मेवना है हटेले का, नहीं क्या? हटेले को मालूम नहीं क्या फिर ये? नहीं उनको पता भी नहीं इस बारे में. ये मंगू का काम है सिर्फ. मंगून कालू आहे की नाही? झालं मग आता उद्या द्यायचं वंगण निघते म्हणून समजून घ्या आता. तुम्ही त्याला फोन करून द्या, आणि एक ॲम्ब्युलन्स उद्या सकाळी तिथं नेऊन ठेवा. म्हणजे टेन्शनचं काम राहणार नाही. तेच म्हणलं, चला येतो मी आता. तीजे गया रे बाबू. गया मंगू गया. अब सवेरे कुछ करा नहीं बाबा, नहीं क्या? एम्बुलेंस को कॉल करके वहाँ पे भेज देंगे फिर, नहीं क्या? जूनी हवेली मिर्ची सेट की. चलो झालं म्हणलं, काम झालं तुमचं. जे कोणी आहे किडनॅपर, त्याचं नाव मंगू आहे, हटेलीचा मेवना आहे, सोबतीले कालू सिंग आहे. आपली मिरची शेटची हवेलीमध्ये त्याला किडनॅप केलेलं आहे. आता तुम्ही पहा पुढचं काय करायचं ते. माय काम संपलं. अरे बाबा, म्हणजे मंगूचं काम होय नाही. असं म्हणजे हॉटेलचा मेवना. बरं झालं, आता वंगण निघालं याचं. आता उद्या गेले कोण नाही वाचू शकत आता. चला आता म्हणलं, हे पा भाज्यो, एक JCBची व्यवस्था करा सकाळसाठी. आणि झाबरू भाऊ, तुमची फी सांगा आता. जाऊ दे आता, चिमणरावसाठी काही फीचा काही विषय नाही म्हणा, पण अडी अडचण पडली एखाद्या वेळेस तर कसं लक्ष राहू दे आपल्याकडे. चला येतो मी. धन्यवाद.